नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पंकज, प्लास्टिक अँड कॉस्मेटिक सर्जन. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक महत्त्वाची आणि सामान्य समस्येबद्दल माहिती देणार आहे. ती म्हणजे स्प्लिट इयर लोब. आपण सर्वच कानातील छिद्रात गहाण किंवा झुमके किंवा इतर अलंकार घालत असतो. पण काही वेळा जेव्हा हे अलंकार खूप वजनदार असतात, त्यामुळे कानातील जो लोब आहे तो फाटू शकतो. त्याला म्हणतो आपण स्प्लिट इयर लोब. आता स्प्लिट इयर लोब हे दोन प्रकारचे असतात. जेव्हा ते कंप्लीट इयर असतं त्याला म्हणतो आपण कंप्लीट स्प्लिट इयर लोब. जेव्हा खालची स्किन इंटॅक्ट असते त्याला म्हणतो आपण पार्शियल स्प्लिट इयर लोब. आता ही एवढी कॉमन समस्या आहे, तर याचं ट्रीटमेंट काय आहे? याचं ट्रीटमेंट खरं बघितलं तर फक्त सर्जिकल आहे. तरी बरेच लोक नॉन सर्जिकल ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करतात, जसं की ग्लू किंवा टेप किंवा एखादं केमिकल. पण बेस्ट ट्रीटमेंट आहे सर्जिकल. रिसेंटली माझ्याकडे एक पेशंट आला होता, जो एका पार्लरमध्ये ते ट्रीटमेंट घ्यायला गेला. तिथे त्यांनी काहीतरी केमिकल यूज करून ते ट्रीट करण्याचा प्रयत्न केला, पण त्यामुळे काय झालं की पूर्ण लोब जळाला आणि नंतर मग लोबचं रिकन्स्ट्रक्शन करावं लागलं. म्हणजे काय, एक सिम्पल सर्जरी एक कॉम्प्लिकेटेड सर्जरीमध्ये कन्वर्ट झाली. आणि म्हणून या कंडिशन ट्रीट करण्यासाठी एक बोर्ड सर्टिफाईड प्लास्टिक अँड कॉस्मेटिक सर्जनकडे जाणं खूप गरजेचं आहे. आता ट्रीटमेंट काय आहे? सर्जिकल ट्रीटमेंट आहे. सिंपल OPD बेसिसवर आपण करू शकतो. त्यात आपण काय करतो की जे स्प्लिट इयर लोब आहे त्याच्या आजूबाजूला थोडा लोकल ॲनेस्थेशिया देतो. आजूबाजूची जी स्किन आहे ती कट करून आपण फाईन स्टिच करतो आणि हे स्टिचेस मोस्टली 7व्या-8व्या दिवसात आपण ते काढतो. ही एक सिंपल ट्रीटमेंट आहे. नंतर कॉम्प्लिकेशन्स म्हटल्यावर ती खूप रेअर आहे. कॉम्प्लिकेशन्स सहसा काही होत नाही. आणि इम्पॉर्टंट थिंग, पोस्ट ऑपरेटिव्हली आपण कानातलं पुन्हा कधी टोचू शकतो, हे महत्त्वाचं. ते मोस्टली आपण 1 to 1.5 मंथ थांबतो. त्यानंतर जेव्हा ते रिपेअर केलेलं लोब पूर्णपणे भरून येतं, त्यानंतर आपण 1 सेंटीमीटर आजूबाजूला कान टोचतो, जेणे की रिकरन्स नको व्हावं.